नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. GDS म्हणजे ग्रामीण डाक सेवक भरती 2024 इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजे पोस्ट ऑफिस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे किंवा नोकरी आहे. त्यामध्ये जे काही आता रिक्रुटमेंट आलेली होती 2024मध्ये साधारण 40,000 प्लस वॅकन्सी होत्या ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 3,000 प्लस वॅकन्सी होत्या. तर त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. दरवर्षीच्या वॅकन्सी येत असतात मित्रांनो, तर यावर्षीसुद्धा ह्या वॅकन्सी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि फायनली याचा रिझल्टसुद्धा आलेला आहे. म्हणजे पहिली जी मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणतो त्याबद्दल आपण वरचेवर 2-3 व्हिडिओज ऑलरेडी दिलेले आहे. रिझल्ट हा या महिन्याच्या शेवटीपर्यंत अपेक्षित होता आणि रिझल्ट हा आधी लागला. साधारण 19 तारखेच्या डेटमध्ये ऑनलाईन GDS ऑनलाईन ही जी साईट आहे त्या साईटवर गुगलमध्ये जर तुम्ही सर्च केलं GDS ऑनलाईन तर तुम्हाला ती साईट दिसेल. त्यावर तुम्हाला रिझल्ट पब्लिश होईल, ठीक आहे, किंवा रिझल्ट पब्लिश झालेला आहे, तुम्हाला तो रिझल्ट दिसेल. त्यामध्ये 3,166 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ते मेरिट लिस्टमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. तर त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहे की जे चुकीचा फॉर्म भरलेला आहे, चुकीचे मार्क्स टाकलेले आहे किंवा फेक मार्क्स टाकलेले आहेत, ते DVमधून बाहेर पडतात किंवा ते DV अटेंडच करत नाही. त्यामुळे पुढे 5 ते 7 वेटिंग लिस्ट लागतात, त्यामध्ये तुम्हाला चान्स मिळण्याची शक्यता आहे. आधी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो की त्यांचे इन्स्ट्रक्शन्स काय आहे, कारण की DV आहे, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे 3/9/2024 पर्यंत, म्हणजे 3 सप्टेंबर 2024च्या आधी तुम्हाला किंवा त्या दिवशीपर्यंत तुम्हाला ते DV अटेंड करायचे आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं, ठीक. मित्रांनो, GDS ऑनलाईन जेव्हा तुम्ही गुगलवर तुम्ही सर्च कराल तेव्हा त्यानंतर जी साईट ओपन होईल, पहिली साईट ओपन होईल, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण GDSचं तुम्हाला लिंक मिळेल किंवा तिची साईट ओपन झाली. लेफ्ट साईडला किंवा डाव्या साईडला जे काही व्हर्टिकल बार आहे, व्हर्टिकल पूर्ण, तर त्यामध्ये GDS एकदम शेवटी बघायचं न्यू म्हणून दिलेलं आहे. GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स, ठीक आहे, न्यूमध्ये दिलेलं आहे लेफ्ट साईडला. ते क्लिक करा. शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्सवर क्लिक केलं की तुम्हाला स्टेट दिसतील. स्टेटमध्ये तुम्हाला ज्या स्टेटचं बघायचं तुम्ही बघू शकता. तिथे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट तुम्ही सर्च केलं की तिथे तुम्हाला तिथे लिस्ट ओपन होते, ठीक. 3,166 विद्यार्थ्यांचं नाव आहे किंवा त्या विद्यार्थ्यांची किंवा त्या ज्यांनी फॉर्म भरलेला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे मेरिट लिस्टमध्ये बसलेले आहे. तुम्ही जिथे जिथे अप्लाय केलं असेल डिव्हिजननुसार त्यानुसार. त्यामध्ये बघा यांनी काय म्हटलं, GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 इथे म्हटलेलं आहे. लिस्ट 1 म्हणजे अशा 2, 3, 4, 5, 6, 7 लिस्ट लागतात, ठीक आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगतो, दीज शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शूड गेट देअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजन हेड मेन्शन्ड अगेन्स्ट देअर नेम्स ऑर ऑन बिफोर 3/9/2024, म्हणजे 3/9/2024 म्हणजे 3 सप्टेंबर 2024च्या आधी किंवा 3 सप्टेंबरला या दिवशी तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्याच्या आधीसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता, ठीक आहे. आणि कुठे करायचं आहे बघा, हा जो रिझल्ट दिसत आहे ते सिरियल नंबर आहे, डिव्हिजन आहे, ऑफिस आहे, पोस्ट नेम आहे, पोस्ट कम्युनिटी आहे, त्यानंतर रजिस्टर्ड नंबर तुमचा असेल, पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि पुढे दिलं आहे डॉक्युमेंट्स टू बी व्हेरीफाईड विथ. पहिल्या नंबरचं बघू, अहमदनगर डिव्हिजन आहे, तिथे त्यांनी म्हटलं आहे बीड डिव्हिजनला तुम्हाला जायचं आहे. म्हणजे अहमदनगर डिव्हिजनमध्ये ज्याचा नंबर लागला असेल किंवा ज्या लिस्टमध्ये त्याचं पहिलं नाव आहे त्यांनी बीड डिव्हिजनला तिथे जायचं आहे इंडियन पोस्ट ऑफिसच्या. तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल असं त्यांचं म्हणणं आहे. असं तुम्ही खाली तुमच्या नावाच्या समोर जे काही डिव्हिजन दिलेलं आहे, डॉक्युमेंट्स टू बी व्हेरीफाईडच्या समोर जे काही दिलेलं आहे तिथे तुम्ही बघू. शेवटचा कॉलम जो आहे तिथे तुम्हाला ते अटेंड करायचं आहे. लक्षात घ्या, इथे चुका करू नका, ठीक आहे. कारण बघा इथे पहिल्या नंबरवर अहमदनगर डिव्हिजन दिलेलं आहे डिव्हिजनच्या खाली आणि शेवटी दिलं आहे डॉक्युमेंट्स टू बी व्हेरीफाईड बीड डिव्हिजन दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला इथे अलग अलग दिलेलं आहे. त्याच्या खाली जे आहे त्यांना अहमदनगर डिव्हिजन दिलेलं आहे. तर शेवटचा जो कॉलम आहे तिथे तुम्हाला DV अटेंड करायचा आहे. 3/9 किंवा त्याआधी तुम्ही उद्यासुद्धा जाऊ शकता, परवासुद्धा जाऊ शकता, तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाऊ शकता. आधी गेलं तर बरं आहे, कारण की काही चुका असल्या, काही चेंजेस असले, काही तुम्हाला डॉक्युमेंट आणखी सबमिट करायचे असतील तर तुम्हाला 3/9 वेळ मिळतो, ठीक आहे. त्यापुढे सुद्धा 4-5 दिवस ते देतात, परंतु आपल्याला 3/9च्या आधी जायचं आहे त्यांच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे, ठीक आहे. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे तुमच्या 10th रिलेटेड जे काही सर्टिफिकेट्स आहे, मार्कशीट्स आहे ते व्हॅलिड तुम्हाला लागेल. प्रोव्हिजनल सर्टिफिकेटसुद्धा लागेल, बोर्ड सर्टिफिकेट चालेल असेल तर. आणि बाकी तुमचं 12वी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर ते सर्टिफिकेट सोबत ठेवा, त्याचं काम पडणार नाही, पण सोबत ठेवा जर तुम्ही मेन्शन केलं असेल तर. आणि कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा, ते कुठे चुकू नका. ID कार्ड ठेवा, म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा इलेक्शन कार्ड जे काही असेल ते तुम्ही ते सोबत ठेवू शकता. आणि त्याच्या खालच्या लाईनमध्ये त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, तर तिथे मी तुम्हाला जे वाचून दाखवलं तिथे की सेकंड लाईनमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की अटेस्टेड कॉपी 2 अटेस्टेड कॉपीज ठेवायच्या तुम्हाला. झेरॉक्स कॉपी, अटेस्टेड आणि ओरिजिनलचा सेट एक पूर्ण, म्हणजे ओरिजिनलचा पूर्ण एक सेट आणि एक अटेस्टेड, 2 अटेस्टेड अशा 3 कॉपीज तुम्हाला सोबत ठेवायच्या आहे. 3/9 तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. पुढे 4-5 दिवस आणखी तुम्हाला मिळतात आणि त्यानंतर म्हणजे 3/9च्या नंतर बघा साधारण
7-8 तारखेच्या नंतर म्हणजे पुढच्या 10 तारखेच्या जवळपास सेकंड लिस्ट लागण्याची एक हे आहे, म्हणजे शक्यता आहे. आपण एक्सपेक्ट करू शकतो की 10 सप्टेंबरपर्यंत ही सेकंड लिस्ट लागून जाईल, कारण की पहिली लिस्ट आहे त्यामध्ये किती रिजेक्ट झाले, किती ॲब्सेंट आहे. कारण की हा जो 3166चा आकडा आहे हा अतिशय कमी होतो. हा 1500-1600वर किंवा जास्तीत जास्त 1800वर येईल. बाकी बरेचसे विद्यार्थी एक तर ॲब्सेंट राहतील किंवा रिजेक्ट होतील किंवा काही त्यांची त्रुटी येईल. ठीक आहे. त्याच्यामुळं 1200-1300 किंवा 1500 मुलांची आणखी पुढे लिस्ट लागेल, सेकंड लिस्ट लागेल. त्यामध्ये तुम्हाला संधी मिळण्याची शक्यता आहे जर तुमचा आता नंबर लागला नसेल तर. कारण की बरेचसे विद्यार्थी हे चुकीचा फॉर्म भरतात त्यामुळे आणि मार्क्स चुकीचे टाकल्यामुळे रिजेक्ट होतात, 100% रिजेक्ट होतात. त्यामुळे अजूनही आशा संपलेली नाही आहे आपली, अजूनही होप्स आहेत. त्याच्यामुळे कॅटेगरी वाईज किंवा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वाईज तुम्ही तुमचं जे हे आहे, तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्ही तुमचं जे मेरिट आहे ते थोडंसं लो येऊ शकतं. ठीक आहे, याचं थोडं चान्सेस आहे. बाकी आता सध्या तुम्ही लिस्ट बघितली तर 95, 97, 98, 90च्या वरच सगळे तुम्हाला पर्सेंटेज सापडतील लिस्टमध्ये. परंतु हा आकडा जो आहे हा कमीसुद्धा येऊ शकतो. ठीक आहे. आणि याचा जो रिझल्ट आहे त्याची जी PDF आहे ती आपण आता, हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, व्हिडिओच्या खाली तुम्ही बघा, थोडंसं स्क्रोल अप करा आणि खाली तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे ते तिथे तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही रिझल्टची PDF डिटेलमध्ये बघू शकता, त्यानुसार तुम्ही रिझल्ट बघू शकता. ठीक. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. GDSचा रिझल्ट हा फायनली आलेला आहे. पहिली लिस्ट आलेली आहे. पुढची लिस्ट ही 10 सप्टेंबरच्या दरम्यान अपेक्षित आहे आणि त्यानंतर 15-15 दिवसांनी 2, 3, 4 अशा 4, 5, 6 जवळपास 6 ते 7 लिस्ट लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिना ह्या लिस्टमध्ये जाईल. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंतसुद्धा हे लिस्ट लागू शकतात. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.